एक असा अभिनेता जो वयाच्या 10व्या वर्षी निर्वासित झाला, बेघर झाला, जो रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिला, ज्यानं 20व्या वर्षी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला, देशभक्ती काय असते हे ज्यानं आपल्या चित्रपटामधून दाखवून दिलं, ज्याला 7 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, ते महान अभिनेते मनोज कुमार अर्थात भारत कुमार यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आता मनोज कुमार यांचा जन्म हा 24 जुलै 1937ला पाकिस्तानमधलं खैबर पख्तून या भागामधलं एबोटाबाद हा जो भाग आहे त्या भागामध्ये झालेला होता आणि त्यांचं खरं नाव होतं, मूळ नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. आता भारत आणि पाकिस्तान यांची ज्यावेळेस फाळणी झाली त्यानंतर मनोज कुमार हे कुटुंबासह भारतामध्ये आलेले होते. आता सुरुवातीला राजस्थान या ठिकाणचं हनुमानगढी या भागामध्ये ते राहिले. त्यानंतर आता त्यावेळेस त्यांचं वय साधारण 10 वर्षाच्या आसपासचं होतं. नंतर हा जो परिवार आहे तो परिवार दिल्ली या ठिकाणी आला आणि दिल्लीमधलं रेफ्युजी कॅम्प आहे त्या भागामध्ये राहायला लागला. आता काही काळ त्या ठिकाणी राहिला. आता त्या ठिकाणी जे डॉक्टर होते आणि नर्स होत्या तर त्या चांगलं उपचार करत नव्हत्या आणि हे रेफ्युजी होते, बाहेरून आलेले होते, यांना दुखणी वगैरे होती, त्रास वगैरे होता आणि डॉक्टर आणि नर्स नीट त्यांच्याकडे तपासत नव्हत्या, पाहत नव्हत्या. त्याच्यामुळे मग मनोज कुमार अगदी लहान वयात 10-12 वर्षाचा असताना त्यांना दांडक्यानं मारहाण केलेली होती त्या डॉक्टरांना आणि नर्सला. आता हे बघितलं तिथल्या पोलिसांनी. त्यानंतर मग त्या पोलिसांनी मनोज कुमार यांना प्रचंड मारहाण केली होती दांडक्यानं. आता हे काही प्रसंग काही माध्यमातून समोर आले होते, ते मी तुमच्यासमोर मांडले. म्हणजे लहानपणी अशा पद्धतीनं यांचं हे चाललेलं होतं. म्हणजे पाकिस्तानमधून भारतात आले, दिल्लीमध्ये राहिले, त्यानंतर दिल्लीमधलं राजेंद्रनगर या भागामध्ये आता ते फिक्समध्ये राहायला लागलेले होते. कायमचं त्यांना तिथं घर मिळालेलं होतं. आता त्याच्यानंतर मग मनोज यांनी दिल्ली विद्यापीठ आहे त्याच्यामधलं हिंदू कॉलेज, त्या कॉलेजमध्ये कला शाखेच्या डिग्रीसाठी शिक्षक म्हणजे ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी त्यांची पदवी पूर्ण केलेली होती. आणि फार पूर्वीपासून मनोज कुमार हे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे प्रचंड मोठे फॅन होते आणि त्याच्यामुळे मनोज कुमार साधारण 10-15 वर्षाचे असतील त्यावेळेस आलेला शबनम हा 1949 साली आलेला चित्रपट होता. तर तो चित्रपट दिलीप कुमार यांचा त्यांनी पाहिला आणि प्रचंड आवडला आणि त्याच्यामध्ये दिलीप कुमार यांचं नाव होतं मनोज कुमार आणि म्हणून त्या चित्रपटाचा इतका प्रभाव होता की यांनी स्वतःचं नाव बदललं आणि स्वतःचं नाव ठेवलं मनोज कुमार. फिल्मी गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होतं, ओढ होती. आता हे मनोज कुमार जे आहेत त्यांचं बालपण सरलं, किशोरपण सुरू झालं, नंतर ते कॉलेजमध्ये जायला लागले. आता त्या कॉलेजमध्ये त्यांची लव्ह स्टोरी सुरू झालेली होती. मनोज कुमार हे त्यांच्या मित्राकडे अभ्यासाला जायचे. आता आर्ट ग्रॅज्युएशनचा किती टफ स्टडी असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आर्टमधल्या मुलांना किती टफ अभ्यास करायला लागतो. त्यामुळं आता ते त्या ठिकाणी मित्राकडे अभ्यासाला जायचे आणि त्यावेळेस समोरच्या बिल्डिंगमध्ये शशी नावाची एक मुलगी राहत होती. आता शशीने मनोज यांना बघितलं, मनोजने शशी यांना बघितलं, या दोघांनी एकमेकांना बघितलं आणि ते एकमेकांना बघत राहिले. म्हणजे इथून पुढं त्यांची लुक्कालुक्की लव्ह स्टोरी सुरू झाली. लुक म्हणजे पाहणे. आता पाठीमागच्या जवळजवळ 1.5 वर्षापासून यांची ही लुकालुकी लव्ह स्टोरी सुरू होती. आता एकमेकांच्या मनामधलं बोलण्याची यांच्यात कोणाच्यात हिंमत नव्हती आणि त्याच्यानंतर मग मित्रांच्या मदतीनं मग गुपचूप यांनी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. नंतर मग ते चित्रपट वगैरे पाहायला पण गेलेले होते आणि हळूहळू यांच्यामध्ये जवळीक जास्त वाढली आणि नंतर त्यांनी हे घरच्यांना सांगितलं. अर्थात मुलाच्या घरच्यांची परवानगी होती पण मुलीच्या घरचे थोडे जास्तच भाव खात होते. पण नंतर यांनी त्यांना जो काय भाव आहे तो दिला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सुद्धा परवानगी दिली आणि यांचं लग्न झालं होतं. आणि नंतर यांना विशाल गोस्वामी आणि कुणाल गोस्वामी ही 2 मुलं झाली. विशाल जे आहेत ते संगीत क्षेत्रामध्ये करिअर त्यांनी केलं आणि अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा ते नशीब आजमावत होते पण त्यांना काही जास्त यश मिळालं नाही. त्याचबरोबर ती मनोज कुमार यांचे नातू पंतू म्हणजे मुस्कान गोस्वामी, कर्म गोस्वामी, वंश गोस्वामी अशा पद्धतीने यांचा हा वंश आता चालू आहे. तर मनोज कुमार जे आहेत ते अत्यंत सुखी, अत्यंत समाधानी अशा पद्धतीचे कलाकार आहेत. आता ते जेवढे महान कलाकार होते तेवढेच ते चांगले वडील, चांगले पती, चांगले पुत्रसुद्धा होते. आता याबद्दल अजून नंतर बोलूया आपण. पण आता त्यांच्या चित्रपटांची सुरुवात कशी झाली. आता मनोज कुमार हे दिसायला अत्यंत हँडसम होते आणि चित्रपटाची त्यांना मुळातच आवड होती आणि अभिनेता बनण्यासाठी, हिरो बनण्यासाठी त्यांनी मग दिल्ली सोडली आणि ते मुंबईला आले. आता साधारण त्यांचं वय त्यावेळेस 20 वर्षाच्या आसपासचं असेल आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. आता स्ट्रगल चालू झालं होतं आणि 1957मध्ये बॉलिवूडमध्ये
पहिला चित्रपट त्यांचा होता फॅशन. या चित्रपटामध्ये त्यांनी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची भिकाऱ्याची भूमिका केली होती. म्हणजे पहिली भूमिका भिकाऱ्याची मिळाली होती, पण हाच भिकारी नंतर त्या फिल्मी दुनियेचा बादशाह झालेला होता. असो, तर आता त्यांची सुरुवात झालेली होती. त्यानंतर मग त्यांना चित्रपट मिळाला 1958 साली सहारा, त्यानंतर मिळाला चांद, त्यानंतर मिळाला हनीमून. आता याच्यामध्ये त्यांनी काम केलं, पण त्या भूमिका जास्त काही गाजल्या नाहीत. सो चित्रपट चालले होते किंवा यांना सो फायदा झालेला होता. त्यानंतर 1961 कांच की गुडिया या चित्रपटामध्ये पहिल्यांदा ते मुख्य भूमिकेमध्ये झळकले आणि नायक म्हणून, हिरो म्हणून लोक त्यांना ओळखायला लागले होते. त्यानंतर 1961 पिया मिलन की आस किंवा सुहाग सिंदूर, रेशमी रुमाल, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आणि ते यशाच्या शिखरावरती आता चढायला लागलेले होते. 1962 विजय भट यांच्या हरियाली और रास्ता या चित्रपटानं त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिलेली होती आणि माला सिन्हा यांच्याबरोबर ती जी यांची जोडी होती त्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलेलं होतं. त्याचबरोबर ती यांचा 1962 साली शादी या चित्रपट आला. त्यानंतर डॉक्टर विद्या आला, गृहस्थी आला. हे चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवरती चांगल्या पद्धतीनं चालले होते. त्यानंतर 1964 साली राज खोसला दिग्दर्शित वो कौन थी या सस्पेन्स चित्रपटामध्ये मनोज कुमार यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर 1965 साली एक जबरदस्त चित्रपट आला, सरदार भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित शहीद. मनोज कुमार यांनी भगतसिंग यांची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटापूर्वी मनोज कुमार भगतसिंग यांच्या आईंना भेटायला गेले होते आणि त्यावेळेस हा कलाकार त्या आईशी बोलताना अगदी लहान मुलासारखा रडत होता. आता नंतर हा चित्रपट सुपरडुपर हिट झालेला होता आणि है वतन हमको तेरी कसम हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं प्रचंड गाजलं होतं. त्याचबरोबर ती सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे सुद्धा मोहम्मद रफी, मन्ना डे आणि राजेंद्र मेहता यांनी गायलेलं हे गाणं होतं. त्यानंतर ओ मेरा रंग दे बसंती चोला हे लता दीदी आणि मुकेश महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं होतं आणि पगडी सांभाल जट्टा पगडी सांभाल हे मोहम्मद रफीजी यांचं गाणं होतं. तर सगळी गाणी सुपरहिट झाली होती. चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला होता आणि तात्कालिक पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते हा पुरस्कार यांना मिळालेला होता. आता याच काळामध्ये शास्त्रीजींनी देशाला जय जवान आणि जय किसान हा नारा दिलेला होता. पाकिस्तानशी भारताचं युद्ध झालं होतं आणि भारतानं ते युद्ध जिंकलेलं होतं आणि त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना देशभक्तीवरती एक चित्रपट बनवा असा सल्ला दिलेला होता. आता हीच आज्ञा शिरसावंद्य मानली आणि मनोज कुमार यांनी पुढच्या केवळ 24 तासामध्ये एका चित्रपटाची कथा लिहिली होती. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि तो चित्रपट होता उपकार. या चित्रपटाची गुलशन बावरा यांनी गाणी लिहिलेली होती, कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं होतं आणि महेंद्र कपूर यांनी गाणं गायलेलं होतं. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती हे गाणं अगदी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेलं होतं आणि प्रत्येक प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो, राष्ट्रीय समारंभ असो आणि असो नाही तर नसो हे गाणं गाजतं चालतं आजही चालू आहे. आणि म्हणजे आपण लहानपणापासून हे गाणं ऐकलेलं आहे आणि आपण जगलेलो आहोत ते गाणं. तर अशा पद्धतीचं हे गाणं या चित्रपटामधलं होतं. प्रचंड त्यावेळेस प्रसिद्धी, आजही प्रसिद्धी त्या गाण्याला आहे आणि देशभक्ती या गाण्यातनं आपल्याला ओतप्रोत भरलेली आढळते. तर 1960 साली या चित्रपटातील कॅसेट ज्या आहेत त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या त्या सगळ्यात जास्त विक्री झालेल्या होत्या आणि या चित्रपटाने मनोज कुमार यांना भारत कुमार हे नाव दिलेलं होतं आणि देशभक्तीपर चित्रपटांचा नायक अशी त्यांची प्रतिमा झालेली होती आणि तीच प्रतिमा त्यांच्या आयुष्यभर त्यांनी जपलेली होती. आता या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उपकारने देशात आणि या जगामध्ये एकूण 6,80,00,000 रुपयांची कमाई केली होती. म्हणजे विचार करा, त्यावेळेस सोनं काहीतरी 100 रुपये तोळा होतं, त्यावेळेस 6,80,00,000 रुपये मिळवले होते. तर पण दुर्दैव बघा की हा चित्रपट पाहायला लाल बहादूर शास्त्री या जगामध्ये त्यावेळेस नव्हते. तर त्याच्यानंतर 1967 आलेला पत्थर के सनम हा सुद्धा प्रचंड गाजलेला होता. आता पत्थर के सनम या चित्रपटाबरोबरच 1 वर्षानंतर नीलकमल हा चित्रपट त्यांचा आला होता. 1968 हिट चित्रपटामध्ये याची गणना होते. आता याच वर्षी मनोज कुमार यांना त्यांचे आदर्श दिलीप कुमार यांच्याबरोबर ती आदमी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
मनोज कुमार यांनी 70व्या दशकामध्ये आपल्या निर्मिती आणि दिग्दर्शनात देशभक्ती हा विषय केंद्रस्थानी ठेवलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी मग 1970 साली आलेला पूरब और पश्चिम, त्यानंतर 1972मध्ये शोर, त्यानंतर 74मध्ये आलेला रोटी कपडा और मकान, त्यानंतर 1981मध्ये आलेला क्रांती. तर या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता आणि त्यांचा एक हुकमी प्रेक्षक वर्ग तयार झाला होता. त्यांच्या चित्रपटांना आपसुकच गर्दी होत होती. 1970च्या दशकामध्ये त्यांनी पहचान, बेईमान, संन्याशी, 10 नंबरी या चित्रपटांचा त्यांचे जे चित्रपट होते त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केलेला होता. त्याचबरोबर राज कपूर दिग्दर्शित मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये सुद्धा यांनी भूमिका केलेली होती. त्याच पद्धतीनं विजय भट, राज खोसला, राजा नवाथे, राम महेश्वरी, सोहनलाल कंवर, रवी टंडन या दिग्दर्शकांबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. आणि मुझे इंसाफ चाहिए, कलियुग और रामायण, संतोष, कारकून, देशवासी, त्यानंतर मैदाने जंग, त्यानंतर क्लर्क, जय हिंद हे चित्रपटसुद्धा त्यांनी केले होते. पण ते काही चालले, काही पडले, काही सोसो चाललेले होते. 1995च्या देशवासी, मैदानी जंग या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटातनं अभिनय करणं थांबवलेलं होतं आणि 1999च्या जय हिंद या चित्रपटानंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनामधून सुद्धा निवृत्ती घेतलेली होती. 1968मध्ये उपकार चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट सगळ्याच गोष्टीमध्ये सर्वोत्कृष्ट असे पुरस्कार जिंकलेले होते. त्यानंतर बेईमान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संपादनासाठी पुरस्कार जिंकले होते. 1975मध्ये रोटी कपडा मकान यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट कथा. त्याचबरोबर ती 1992मध्ये भारत सरकारने पद्मश्री हा नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता आणि 2016मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आता दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला याचा अर्थ भारतामधील सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात महान पुरस्कार तो आहे. त्याच्यानंतर बाकीचे पुरस्कार येतात आणि बाकी मग त्यांना असे हजारो आणि शेकडो पुरस्कार मिळालेले होते. त्याचबरोबर ती 2008मध्ये मनोज कुमार यांना सन्मानित करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने 1 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता आणि राज्य सरकारने त्यांच्या नावाची भारतरत्नसाठी केंद्राकडे शिफारस केलेली होती. 2011मध्ये मनोज कुमार यांच्या श्री साईबाबांप्रती असलेल्या भक्तीचा गौरव म्हणून शिर्डीमधलं श्री साईबाबा संस्थान आहे त्या संस्थान ट्रस्टने शिर्डीतील पिंपळवाडी रोड जो आहे त्याचं नामकरण मनोज कुमार गोस्वामी रोड अशा पद्धतीनं केलेलं होतं. आणि काही वर्षापूर्वी मनोज कुमार यांनी राजकारणातसुद्धा प्रवेश केलेला होता. तर अशा पद्धतीनं त्यांचं म्हणजे सगळ्या माध्यमातून त्यांनी ते काम केलेलं होतं आणि लवकरच आता मनोज कुमार हे 90 वर्षाचे होतील. पण हे आजही अत्यंत आनंदी, अत्यंत सुखी आणि अत्यंत समाधानी अशा पद्धतीचं जीवन जगतायत. यांच्या जीवनातून आपल्याला काही गोष्टी फार महत्त्वाच्या आणि शिकण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, त्यांचं परिवाराकडे असणारं लक्ष. मनोज कुमार हे सकाळी 10 वाजता चित्रपटाच्या सेटवरती जायचे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायचे. म्हणजे साधारणपणे 8 ते 9 तास ते चित्रपटासाठी काम करायचे. म्हणजे साधारण 8 ते 9 तास ते काम करायचे, कामासाठी द्यायचे आणि उरलेला वेळ जो आहे तो त्यांनी त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या बायकोसाठी, त्यांच्या संसारासाठी दिलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांचे चित्रपट पण यशस्वी झालेले होते आणि त्यांचा संसारसुद्धा यशस्वी झाला होता. चांगली पत्नी होती, चांगली मुलं आणि चांगले नातू, सगळं काही त्यांचं चांगलं आता चाललेलं आहे आणि ही सगळी मंडळी त्यांच्यावरती प्रेम करतायत. म्हणजे इथं फक्त पैसे आणि यश यांच्यामागे धावून उपयोग नाही आहे, कारण पैसा आणि यश याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपला परिवार. हे मनोज कुमार यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं आणि हे या माणसाला अगदी पूर्वीपासून समजलेलं होतं. दुसरी गोष्ट, मनोज कुमार यांनी त्यांना मिळणारा जो पैसा आहे तो पैसा असा उधळला नाही. चला पार्ट्या करा, इकडं जा, फिरायला जा, मौज मजा करा, ठीक आहे ते पण केलं असेल त्यांनी, त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांनी त्या पैशाची बचत केली, त्याची इन्व्हेस्टमेंट केली आणि ऊर्जाचा प्लॅन केला, पुढचा प्लॅन केला, म्हातारपणाचा प्लॅन केला. उद्या जर समजा हे सगळं बंद झालं तर आपण काय करायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता आणि त्याचा फायदा त्यांना अजूनही होतो आहे.
त्याचबरोबर ते फार मोठे साई भक्त आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कोणतंही टेन्शन आलं, कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतीही अडचण आली, चांगलं झालं तरी ते म्हणतात की साईबाबांची कृपा आहे, वाईट झालं तर ते म्हणतात की साईबाबांनीच हे घडून आणलेलं आहे, त्याच्यामुळे जे काय आहे ते त्यांचं ते बघून घेतील, आपण फक्त आनंदाने जगायचं. अशा पद्धतीनं त्यांची साईबाबांवरची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं त्यांना ते ताकद मिळते, फळ मिळतं, बळ मिळतं. आपलं टेन्शन कमी करण्यासाठी श्रद्धा अत्यंत गरजेची आहे. तर तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानावरती श्रद्धा ठेवा आणि संकट आली तरीही स्थिर राहा, संकट नसले, आनंदाचे क्षण असले तरीही स्थिर राहा, तरच आपण एक नॉर्मल जीवन जगू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो. तर हे आपल्याला मनोज कुमार यांच्या जीवनातनं शिकायला मिळतं आणि हे त्यांच्या जीवनाचं यशाचं गमक आहे, तंत्र आहे, मंत्र आहे. तर अशा पद्धतीचे हे महान अभिनेते आहेत. यांना शेकडो वर्षाचं आयुष्य मिळो ही आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. आणि आता जाता जाता मला फक्त एवढं सांगायचं की आम्ही ही जी माहिती जमा करतो तर कदाचित म्हणजे आता हे सगळं आम्ही माध्यमातून वगैरे इकडून तिकडून जमा करतो आणि ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कदाचित काही त्रुटी पण राहू शकतात आणि तुम्ही चाणाक्ष आहात, तुम्हाला याबद्दलच्या अधिक माहिती असू शकतात, एखादी गोष्ट तुम्हाला वेगळी पण माहिती असू शकते, तर तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईकसुद्धा करू शकता. बरं, आता याबद्दल अजून तुमचं मत काय ते सुद्धा मला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.